नमस्कार, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यासाठी जे पेट एक्झाम आहे, त्याच्यासाठी आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकची टेस्ट क्वेश्चन सीरीज जी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक कव्हर करणार आहोत, म्हणजे संशोधन पद्धती हा टॉपिक कव्हर करणार आहोत. प्रत्येक लेक्चर थ्रू ज्याच्यामध्ये 20 लेक्चर्स असणार आहेत, त्याच्यामधलं हे आपलं आजचं दुसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये देखील आपण 10 प्रश्न बघणार आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरती. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे, की जे लोकं, जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक बूस्टअप म्हणून एक टेस्ट सीरीज आम्ही घेऊन आलो. ज्या टेस्ट सीरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 10 टेस्ट रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती, ज्यामध्ये 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये असणार आहेत. म्हणजे भरपूर सराव तुमचा या MCQs थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्टसोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉडॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सीरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त ₹499 आहे. चला तर आपण आजचा पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, अ लिस्ट ऑफ क्वेश्चन विच इज हँडेड ओव्हर टू द रिस्पॉन्डेंट हु रीड्स द क्वेश्चन्स अँड रेकॉर्ड द आन्सर्स हिमसेल्फ इज नोन ॲज. उत्तरदात्याला प्रश्नांची यादी देणे व त्याला स्वतः उत्तरे रेकॉर्ड करणे याला काय म्हणतात? तर आपले ऑप्शन्स आहेत इंटरव्ह्यू शेड्यूल म्हणजे मुलाखत वेळापत्रक, क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली, इंटरव्ह्यू गाईड म्हणजे मुलाखत मार्गदर्शक आणि डी ऑल ऑफ द गिवन ऑप्शन्स म्हणजे दिलेले सर्व पर्याय. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन काय आहे? प्रश्नांची यादी म्हटल्यानंतर तर आपल्याला ह्याचं उत्तर क्लिक व्हायला पाहिजे. याचं आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी प्रश्नावली. पुढचा प्रश्न बघूया. रिसर्च इज बेस्ड ऑन नॅचरलिझम. संशोधन निसर्गवादावर आधारित आहे. तर याचे ऑप्शन्स असे आहेत, फील्ड रिसर्च कार्यक्षेत्र संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन, बेसिक रिसर्च मूलभूत संशोधन, अप्लाइड रिसर्च म्हणजे उपयोजित संशोधन. तर यापैकी कुठला संशोधन हे निसर्गवादावर आधारित? तर ऑप्शन ए म्हणजे फील्ड रिसर्च हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रँडमायझेशन ऑफ टेस्ट युनिट इज अ पार्ट ऑफ म्हणजे चाचणी युनिट ही यादृच्छिकरणाचा कशाचा भाग आहे? तर याचे आपले ऑप्शन्स आहेत प्रीस्ट, पोस्ट टेस्ट, जुळवणी आणि एक प्रयोग. तर यादृच्छिकरण कशात केलं जातं? तर डी एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगात्मक म्हणजे प्रयोग करणाऱ्या संशोधनामध्ये केलं जातं आणि म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी आहे. तर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्शन रिसर्च म्हणजे पुढीलपैकी कोणत्याही कृती संशोधनाचे वैशिष्ट्य आहेत? आपले ऑप्शन्स आहेत व्हेरिएबल्स आर टाईटली कंट्रोल्ड म्हणजे व्हेरिएबल्सवर कडक नियंत्रण केले जाते. रिझल्ट्स आर जनरलायझेबल म्हणजे परिणाम सामान्य करण्यायोग्य आहेत. डेटा आर युजली क्वालिटेटिव्ह डेटा सहसा गुणात्मक असतो. रिझल्ट्स डेमॉन्स्ट्रेट कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप म्हणजे परिणाम कारणे आणि परिणाम संबंध दर्शवतात. तर यापैकी करेक्ट ऑप्शन काय असू शकतं? तर कृती संशोधनामध्ये काय वैशिष्ट्य असतं की हे क्वालिटेटिव्ह असतात म्हणजे गुणात्मक असतात. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? सी हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. एक्सप्लोरेटरी रिसर्च ॲड्रेस विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ क्वेश्चन्स. अन्वेषण संशोधन खालीलपैकी कोणत्या प्रश्नाचे उत्तर देते? तर काही प्रश्न म्हणजे आपले ऑप्शन्स काय, इफ, हाव, वाय आणि व्हॉट. तर आपण जे रिसर्चचे टॉपिक बघतो त्याच्यामध्ये एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये प्रश्न विचारताना व्हॉटनी विचारतात, म्हणून आपल्या या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? डी हे करेक्ट ऑप्शन असणार. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सोर्स ऑफ गेटिंग इन्फॉर्मेशन फॉर एक्सप्लोरेटरी रिसर्च. शोध संशोधनाची माहिती मिळवण्याकरिता खालीलपैकी कोणते स्रोत नाही? प्रश्न नेहमी योग्य वाचायचा आहे आपल्याला. नाही जर असेल त्यातलं एक नाही असणार आहे आणि आहे म्हटलं तर त्यातलं एक असणार आहे. तर आपले ऑप्शन्स आहेत कंटेंट ॲनालिसिस म्हणजे सामग्री विश्लेषण, सर्वेक्षण, केस स्टडी, प्रकरण अभ्यास, पायलट स्टडी, प्रारंभिक अभ्यास. आता याच्यामध्ये विचारले की शोध संशोधनाची माहिती मिळवण्याकरता खालीलपैकी कोणते स्रोत नाहीत किंवा उपयोगी पडत नाहीत. तर यामध्ये आपण बघू शकतो की
सर्वेक्षण हवं असतं, केस स्टडीज हवे असतात आणि प्रारंभिक अभ्यासही हवं असतं. तर मग आपलं यातलं ऑप्शन काय असणार, ऑप्शन ए हे ऑप्शन करेक्ट असणार आहे. कंटेंट ॲनालिसिसचा स्रोत नाही आहे हा. कंटेंट ॲनालिसिस म्हणजे स्रोत नाही आहे संशोधनाचा. नंतरचा क्वेश्चन, there is no relationship between higher motivation level and higher efficiency is an example of which type of hypothesis. म्हणजे उच्च प्रेरणा पातळी आणि उच्च कार्यक्षमतेत कोणतेही संबंध नाही, कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे उदाहरण आहे. तर आपण याचं ऑप्शन्स बघूया. अल्टरनेटिव्ह, नल, को रिलेशनल आणि रिसर्च म्हणजे संशोधनात. तर याचं आपण ऑप्शन कसं बघू शकतो, जेव्हा दोनमध्ये उच्च प्रेरणा पातळी आणि उच्च कार्यक्षमतेत कोणतेही संबंध नसतात तेव्हा ते नल हायपोथेसिस असतात, आणि जेव्हा ते दोन्ही इंटर रिलेटेड किंवा एकमेकांवर अवलंबून असतात तेव्हा ते अल्टरनेटिव्ह असतात. म्हणून आपलं याचं ऑप्शन बी हे करेक्ट ऑप्शन येणार आहे, की उच्च प्रेरणा पातळी आणि उच्च कार्यक्षमतेत कोणताही संबंध नाही हे प्रकारचं जर हायपोथेसिस असेल ते नल हायपोथेसिस असेल, म्हणून करेक्ट ऑप्शन हे बी आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रोल ऑफ हायपोथेसिस, म्हणजे पुढीलपैकी कोणती एक गृहीतकाची भूमिका नाही. आपले ऑप्शन्स, गाईड्स द डायरेक्शन ऑफ स्टडी, अभ्यासाची दिशा दाखवणे, डिटर्मिनेशन फिजिबिलिटी ऑफ कंडक्टिंग द स्टडी, अभ्यास आयोजित करण्याची व्यवहार्यता निश्चित करा, आयडेंटिफाईज द रिलेव्हंट अँड इररिलेव्हंट फॅक्ट्स, म्हणजे संबंधित आणि असंबंधित तथ्य ओळखणे, प्रोव्हाइड्स द फ्रेमवर्क फॉर ऑर्गनायझिंग द कन्क्ल्युजन, म्हणजे निष्कर्षाचे आयोजन करण्यासाठी फ्रेमवर्क प्रदान करते. तर यापैकी हायपोथेसिस काय करत नाही, तर अभ्यास, डिटरमाइन द फिजिबिलिटी ऑफ कंडक्टिंग द स्टडी, म्हणजे अभ्यास आयोजित करण्याची व्यवहार्यता निश्चित करण्याचं काम हायपोथेसिस करत नाही. तर बाकीचे तिन्ही जी कामं आहे, दिशा दाखवणे किंवा तथ्य ओळखणे किंवा एक फ्रेमवर्क तयार करणे, ही तिन्ही कामं हायपोथेसिस करतात. म्हणून आपलं याचा ऑप्शन बी हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, रिसर्च इन्व्हॉल्व्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे संशोधनात खालील सर्व गोष्टींचा समावेश आहे शिवाय, म्हणजे एक गोष्ट सोडून बाकी सगळ्यांचा समावेश संशोधनामध्ये आहे. त्यातलं करेक्ट ऑप्शन्स आहेत आपले, प्रमोशन म्हणजे जाहिरात, व्हॅलिडेशन प्रामाणीकरण, कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि टेस्टिंग म्हणजे चाचणी. तर संशोधनामध्ये याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, व्हॅलिडेशन असतं, कंट्रोल असतं, टेस्टिंग असतं. फक्त प्रमोशन संशोधनामध्ये आहे किंवा असेल असं सांगता येत नाही. म्हणून याचा आपला ऑप्शन काय असणार, ए हे करेक्ट ऑप्शन असेल या प्रश्नाचा. प्रश्न बघूया. द रिसर्च स्टडी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ डेटा पॉईंट्स इज टर्म्ड ॲज, म्हणजे डेटा पॉईंट्सच्या मदतीने केलेल्या संशोधन अभ्यासाला असे म्हणतात. काय म्हणतात, कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पनात्मक, ऑब्झर्वेशनल निरीक्षणात्मक, एम्पेरिकल म्हणजे अनुभवजन्य, आणि नन ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी काहीही नाही. तर डेटा पॉईंट्स घेऊन जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा त्याला एम्पेरिकल म्हणजे अनुभवजन्य असं म्हणतात. म्हणून या करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचा आहे सी. तर आजचे आपले प्रश्न इथेच संपलेले आहेत. रोजचे हे 10 प्रश्न जरी आपण प्रॅक्टिस केले तरी आपली खूप प्रॅक्टिस होणार आहेत. म्हणून रोजच्या रोज हे फक्त एकदा हे क्वेश्चन्स डोळ्याखालून जाऊ द्यात, म्हणजे कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला त्याचा फायदाच व्हावा, त्याचं उत्तर आपलं करेक्ट यावं. बरं, याशिवाय आणखीन एक गोष्ट अशी आहे की आम्ही महाराष्ट्र स्टेट 2021साठी सुद्धा टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत. याच्या फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल केलेले आहेत. टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये दिला जाणार आहे. पर युनिटवर 2 टेस्ट म्हणजे अशा 20 टेस्ट, मागील वर्षांचे 10 टेस्ट, फुल सिलेबसवर 30 टेस्ट, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये दिल्या जाणार आहेत. या टेस्ट सिरीजला जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. याचे फीस 1499 असणार आहे आणि जो व्हॉट्सअपवर ग्रुप असणार आहे तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे. याशिवाय जर तुम्हाला यामध्ये डिस्काउंट हवा असेल किंवा अजून फायदा करून घ्यायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरवर जाऊन ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र सेट 2021साठी टेस्ट सिरीज सबस्क्राईब करायची आहे. तिथे त्याची फीस 999 रुपये आहे आणि तुम्हाला सेट एक्झाम येईपर्यंत टेस्ट सिरीजने पूर्ण निपुण व्हायचं असेल टेस्ट सिरीजने सेट एक्झामसाठी, तर टेस्ट सिरीज लवकरात लवकर जॉईन करा आणि याचा फायदा घ्या. वेळ आत्ताच आहे म्हणून तुम्ही आत्ता जर वाचायला घेतलात तर त्याचा फायदा होईल. जेवढा उशीर कराल तेवढा तुम्हाला कमी वेळ मिळेल या अभ्यासासाठी. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट जॉईन करा.